नीट पेपर फुटीनंतर देशभरातील सर्व विद्यार्थी असतील, तरुण असतील यांनी संताप व्यक्त करत आंदोलन केलं होतं आणि आता यावरती चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ आणि या संदर्भामध्ये कठोर कारवाई करू असं आश्वासन जे आहे सरकारच्या वतीनं दिलं जात आहे। मात्र अनेकदा जे आहे मुलांना डबल पेपर द्यायची वेळ आलेली होती। काही पालक, विद्यार्थी आणि शिक्षक देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। त्यांना नेमकी काय समस्या आल्या? ताई, तू दोनदा पेपर तुला द्यावा लागला, नेमकी काय अडचणी आल्या होत्या? पहिला पेपर कसा गेला होता, नंतर काय अडचणी आल्या तुला? मला पहिला पेपर चांगला गेलेला होता, पण तो पेपर लीक झाल्यामुळं मग कसं ते जरा डिप्रेशन मध्ये जातोच आपण। तर मग डिप्रेशन मध्ये गेलेली, घरचे तर मला कष्टांनी त्यांच्या कष्टांनी मला 2 वर्ष त्यांनी क्लासची फी भरून मला शिकवलं। पण जे नंतरून सेकंड अटेम्प्ट झाला त्यामध्ये पण तो पेपर फुटी झाला, मग त्यामुळं जास्तच खचले गेले। तर मग हे पेपर काय डबल डबल देण्यात येत नाही, म्हणजे गरीब घरच्यांच्या मुलांना, तर मग त्याच्यामुळं। आपण पालक आहात, काय नेमकी अडचण येतं ज्यावेळेस अशा पद्धतीने पेपर फुटला जातो? काय नेमकी पालक म्हणून भूमिका आहे? पालक म्हणून मी असं सांगू शकते की पहिला जो पेपर होता त्या मुलांनी खूप उत्साह दिलेला होता, पण ते पेपर जेव्हा लीक झालेला होता, पण मग त्याच्यामुळे ते मुलांचा थोडा आत्मविश्वास कमी झाला आणि दुसऱ्या पेपरला आत्मविश्वास कमी झाल्यामुळे मग थोडंसं त्या मार्कावर त्याचा परिणाम झाला। पहिल्याचा जो स्कोर होता तो चांगला होता मुलांचा आणि दुसऱ्या पेपरचा स्कोर एकदम खाली आला। तर मुलांनी स्वप्न पाहावेत की नाही पाहावेत, आता हे असा आमच्या पालकांचा प्रश्न आहे। काय डॉक्टर क्षेत्राकडे वळावं की नाही वळावं, असा आम्हाला प्रश्न पडले आता। इतर देखील विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। तू नीटचा पेपर दिला तर काय नेमकी समस्या आल्या होत्या किंवा काय अडचणी आल्यात? किती वेळा पेपर दिलास? मी 2 वेळेस पेपर दिलाय, म्हणजे जी प्रॉपर नीट असते ती 3rd मे वाली आहे आणि रिनीट पण। तर मग पहिला पेपर तर सोपाच होता, त्यामुळं मग पहिला पेपर मला सोपा गेला। बंदोबस्त वगैरे जे असतात, म्हणजे आपण म्हणू की एंट्रीच्या वेळेसची जी सिक्युरिटी असते ती खूप कडक असते, पण मग आता एंट्री वगैरे किंवा मग आत जायच्या वेळेस एवढं सिक्युरिटी वगैरे घेणार, तर मग पेपरची जी सिस्टीम आहे त्याच्यात पण तेवढी सिक्युरिटी असली पाहिजे की पेपर लीक वगैरे नाही होणार। कारण पेपर लीक जो होतो त्यामुळं फक्त रिनीटचे चान्सेस वाढत नाहीत, पण मग आमचं जे अकॅडमिक आहे वर्षाचं नुकसान तर होतंच, आर्थिक नुकसान होतं। पॅरेंट्स खूप म्हणजे स्वप्न पाहतात असतात आमच्याकडून त्यांना खूप अपेक्षा असतात। आम्ही पण स्टुडंट्स कुठेतरी आमचे स्वप्न असतात की एक उंची आम्हाला गाठायची असते, पण मग हे असे पेपर लीक वगैरे होतात, त्यामुळे मग डाऊनफॉल होतो आमचा। तू पहिल्यांदा ज्या वेळेला एक्झाम दिली होती त्यावेळेला तुझा स्कोर काय येत होता? नंतरची जी एक्झाम झाली त्याला काय स्कोर येत होता? पहिल्या एक्झामला मला 500+ मार्क्स होते आणि जी रिनीट झाली त्याला मला 200 मार्क्स आले। पुन्हा नव्याने पेपर द्यायची इच्छा आहे किंवा पेपर देणारच, काय नेमकी भावना आहे? पेपर द्यायची इच्छा असून उपयोग नसतो। इच्छा जरी असली तरी ती 2027च्या नीट मध्ये पेपर लीक होणार नाही याची गॅरंटी आम्हाला कोण देणार? कारण आता जे वार्षिक नुकसान झालंय, आता आमचा अकॅडमिक जो लॉस झालाय त्याची भरपाई सिस्टीम करणार की नाही अजून हे समजलेलं नाहीये। तर मग सरकारने देखील म्हटलं की आता आम्ही चर्चा करू विद्यार्थ्यांसोबत आणि काहीतरी मार्ग काढू, काही कठोर कारवाई करू। काय अपेक्षित आहे तुम्हाला? काय झालं पाहिजे नेमकं कायदा किंवा काय कारवाई झाली पाहिजे? नक्कीच सर्व सरकारने आश्वासन दिलेलं आहे, परंतु तुम्हाला सांगतो 2025 मध्ये देखील असाच प्रकार झाला होता। एकाच सेंटरमधील 5-6 विद्यार्थी, त्यांना 720 पैकी 720 गुण असतील, किंवा एकाच सेंटरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना नीटमध्ये 650च्या वरती मार्क्स त्या ठिकाणी 2025 मध्ये आलेले होते। मग 2025 मध्ये देखील हे आश्वासन मिळालं होतं की याच्यानंतर नीट पेपर फुटी होणार नाही, परंतु 2026ला त्याच्यापेक्षाही मोठा भयानक प्रकार त्या ठिकाणी दिसून आला की पेपर टेलिग्रामवरती त्या ठिकाणी सर्क्युलेट केले गेले। ते काय होणं अपेक्षित आहे? हा, तर आमची अशी अपेक्षा आहे की 2013च्या अगोदर मेडिकल एंट्रन्स एक्झाम होती, परंतु ती प्रत्येक राज्याची त्या ठिकाणी वेगळी होती। म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सीईटी होती, कर्नाटकमध्ये कर्नाटक सीईटी होती। अशा प्रकारच्या परीक्षा जर त्या ठिकाणी घेण्यात आल्या तर नक्कीच पेपर फुटी जे आहे याला त्या ठिकाणी आपल्याला आळा घालता येईल। तुम्हाला एक सांगू इच्छितो की मागच्या 2-3 वर्षामध्ये मेडिकल फील्डला गोरगरीब विद्यार्थी जायचं टाळतात,
त्याचं एकच कारण असतं की त्या विद्यार्थ्यांकडे पेपर विकत घेण्यासाठी त्या ठिकाणी पैसे नसतात. मग हे विद्यार्थी पर्यायी मार्ग शोधतात. तर पर्यायी मार्ग असा आहे की इंजिनिअरिंगसाठी आजही महाराष्ट्रात CET आहे. हे मुलं महाराष्ट्राची CET देतात. महाराष्ट्राच्या CET वरती महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला विश्वास आहे. त्यामुळं इंजिनिअरिंगचे जे काही ऍडमिशन आहे ते मागच्या 2-3 वर्षामध्ये वाढलेले आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच दिसून येईल. जे गुन्हेगार पकडले आहेत, ज्यांनी पेपर लीक केलेला आहे, त्यांच्यावरती काय कारवाई होणं अपेक्षित आहे आपल्याला? कारण पुन्हा असे प्रकार जे आहेत तर ते घडू नयेत. जे गुन्हेगार असतील, स्पेशली जे सिस्टीम मधले गुन्हेगार असतील तर त्यांना त्या ठिकाणी निलंबित करणं, जे सिस्टीमच्या बाहेरचे असतील, जे पेपर विकत घेतात त्यांच्यावरती अशा प्रकारची कठोर कारवाई झाली पाहिजे की पुन्हा त्या ठिकाणी कोणी पेपर लीकचा विचार सुद्धा करायला नाही पाहिजे. एकूणच जर बघितलं तर पालक असेल, विद्यार्थी असेल, यांच्यामध्ये मोठा संताप जो आहे तर तो या पेपर फुटीनंतर पाहायला मिळालेला होता आणि आता याच्यावरती सरकार देखील म्हणतंय कठोर कारवाई करू. मात्र या ठिकाणी जे आहे तर प्रत्येक राज्याची स्वतंत्र अशी CET जी आहे तर ती व्हावी अशी देखील अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होताना दिसते. सुनील भुंगळ, ABP माझा, अहिल्यानगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.